हरे कृष्ण रतिरूपा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हा दंडोस माताजी. आपण सुरुवातीला ना माताजी, आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, म्हणून श्रीमद भागवताच्याच काही विशेष श्लोक पण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण आपला जो रेग्युलर चॅप्टर सुरू आहे धृतराष्ट्रायणचा ग्रहत्याग, त्याच्यावर चर्चा करू. ठीक आहे. ओके ओके प्रभुजी, तर ओके तुम्ही ओके. हा मेसेज ग्रुपवर पण टाका की ठीक. यानुसार आपण काही चर्चा सुरुवातीला करू. हरे कृष्ण. विशेष श्लोक ना. ओके ओके प्रभुजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. जय श्री श्री राधा माधव जी की जय. श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय. श्री श्री गौर निताय भगवान की जय. श्रील प्रभुपाद की जय. गुरु महाराज जी की जय. जय राधा माधवा जय कुंज बिहारी. जय राधा माधवा जय कुंज बिहारी. जय गोपी जन वल्लभा जय गिरिवरधारी. जय गिरिवरधारी. जय यशोदा नंदना. जय व्रजधर जना. जय यशोदा नंदना. जय व्रजधर जना. जय जमुना तीरचारी. जय कुंज बिहारी. जय यमुना तीरचारी. जय कुंज बिहारी. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद. श्री अद्वैता गदाधर श्रीवासदि भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम हे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम
Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Jaya Radha Govinda, Radha Govinda, Shri Radhe, Jaya Jagannath, Jagannath, Jaya Baladeva, Jaya Subhadra, Jagannath Swami, Napathagami, Nayana Pathagami, Atomi, Jaya Gauramita, Gauranita, Anitai, Jaya Gauranitai, Jaya Prabhupada, 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 Jaya Jaya Gurudev, Gurudev, Gurudev. हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। प्रभू जी माता जी सर्वांचं स्वागत आहे हरे आजच्या कृष्ण प्रभूजी. श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। आणि खूप खूप छान सौभाग्य आहे आपलं की वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला श्रीमद भागवत या ग्रंथावर चर्चा करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे श्रील प्रभुपादांच्या आणि सर्व भक्तांच्या कृपेने। तर आपला जो अध्याय आपण ज्याच्यावर चर्चा करत आहोत, धृतराष्ट्र यांचा ग्रहत्याग आणि कशा प्रकारे विदुरांचा त्यांना उपदेश झाला आणि त्यानंतर युधिष्ठिर महाराजांना झालेला विरह आणि दुःख आणि अपराधीपणाची भावना आणि त्यानंतर नारद मुनींचा युधिष्ठिर महाराजांना उपदेश त्यांचा शोक दूर करण्यासाठी। तर कृष्णा विलिंग
आज आपण हा अध्याय पूर्ण करू. पण त्या अगोदर नववर्षाच्या पहिल्या दिनाच्या दिनामुळे मी काही श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंदातले काही श्लोक आपल्या आजच्या चर्चेच्या सुरुवातीसाठी निवडलेले आहेत आणि आशा आहे की आपल्याला पण हे श्लोक खूप खूप प्रोत्साहन देणारे ठरो. आपल्या भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी खूप महत्वाचे श्लोक आहेत. आणि भागवत हे सर्वांसाठी आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण देतो की एखादे शिक्षक असतात शाळेमध्ये एखाद्या वर्गात शिकवणारे. जर ते चांगले शिक्षक असतील तर ते असंच कधी म्हणणार नाहीत की मी फक्त हुशार विद्यार्थ्यांना शिकवेल. ते पाठ्यक्रम जो असतो तो सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी, मग तो हुशार असू, साधारण असू किंवा एकदम ढक्कल पास असू, सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेणारा असतो. प्रत्येकाला त्या विषयामध्ये प्रावीण्य मिळावं यासाठी. त्याचप्रमाणे श्रीमद भागवत हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भक्तीच्या स्तरावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहन देताना दिसेल, की एखादा व्यक्ती जो की भक्तीच्या मार्गावर तीव्रतेने प्रगती करत आहे. 100च्या स्पीडने जशी गाडी पटकन जाते एक्सप्रेस वेवरून, तशा प्रकारे या जगातून भगवत धाम प्राप्त करण्यासाठी त्या भक्ताचा मार्ग एकदम सुकर आहे आणि खूप छान प्रकारे प्रगती करत आहे. दुसरा कोणी व्यक्ती आहे, जो की भक्तीसोबतच भौतिक आसक्तींना पण जोडलेला आहे. त्यासाठी पण भागवत तेवढ्याच तळमळतेने त्या भक्ताला पण प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतं आणि अशा व्यक्तींना पण प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतं, जे की भक्तीचा मार्ग केवळ ऑब्झर्व्ह करत आहेत. केवळ त्याकडे पाहत आहेत, की आपल्याला करणं शक्य होईल का? काय आहे नेमकं त्यामध्ये? तर अशा लोकांसाठी पण भागवत हे त्यांना भगवत भक्तीचा मार्ग स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देतं. तर दुसऱ्या स्कंदामध्ये 3रा अध्याय येतो आणि काही दिवसानंतर पहिला स्कंद संपवल्यानंतर आपण याच्यावर जरूर जाऊ. तर या अध्यायाचं शीर्षक आहे प्युअर डिव्होशनल सर्व्हिस, शुद्ध भक्तीचा मार्ग. तर या अध्यायातले काही निवडक 2-3 श्लोक आपण पाहू, ज्याच्यामध्ये जसं की आपण पाहतो नववर्षाच्या पूर्व संध्येला अ, म्हणजे जसं काल संध्याकाळी किंवा आज पण आपल्या सर्वांना खूप सारे हॅपी न्यू इयरचे मेसेजेस मिळाले असतील किंवा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पण केवळ हॅपी न्यू इयर म्हटल्याने वर्ष काही पूर्ण सुखाचं होत नाही किंवा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा म्हटल्याने वर्षातल्या अडचणी काही केवळ दूर होत नाहीत. तर श्रीमद भागवताचं काय म्हणणं आहे? आपल्या जीवनातल्या प्रत्येक सूर्य उदय आणि सूर्य अस्त यासोबत आपल्या जीवनातला जो काही ठरवलेला काळ आहे, भगवंतांच्या इच्छेने आणि भौतिक प्रकृतीच्या इच्छेने, त्या काळातला एक-एक दिवस आपण मृत्यूच्या जवळ जात आहोत. तर याच्यावर भागवताचं काय म्हणणं आहे, ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कृपया तुम्ही हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. आयुर्हरति वै पुंसाम् आयुर्हरति वै आयुर्हरति वै पुंसाम् वै पुंसाम् उद्यन् अस्तं च यन् असौ उद्यन्तश्च यस्यासौ तस्यर्थे यत्क्षणो नीत तस्यार्थे यत्क्षणो नीत उत्तमश्लोकवार्तया 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 तर भागवत सांगतं की प्रत्येक सूर्य उदयासोबत आणि सूर्य अस्तासोबत आपल्या आयुष्यातला एक एक दिवस कमी होत जातो. एक एक क्षण, त्या दिवसातले क्षण कमी होत जातात. एक्सेप्ट म्हणजे केवळ अशा व्यक्तीचा एक एक दिवस चोरल्या जात नाहीये, हरवल्या जात नाहीये. कोणत्या व्यक्तीचा? जो की त्याचा वेळ कशासाठी वापरतो? उत्तम श्लोक वार्ताया. उत्तम श्लोक म्हणजे भगवंत कृष्ण
असे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत ज्यांचं की गुणगान यशोगान केलं जातं शास्त्रामधल्या एकापेक्षा एक उत्तम अशा श्लोकांनी, एकापेक्षा एक उत्तम अशा गद्य आणि पद्यानी ज्यांचं गुणगान केलं जातं, अशा उत्तम श्लोक वार्ताया म्हणजे अशा भगवंतांचं नाम, रूप, गुण आणि लीला जो कोणी वर्णन करतो, जो कोणी ऐकतो, चर्चा करतो, असा जर व्यक्ती सोडला, तर बाकीच्या प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक सूर्यास्तासोबत आणि सूर्योदयासोबत आणि सूर्यास्तासोबत जीवनातला एक एक दिवस कमी होत आहे. आणि याच्यानंतरचा श्लोक तुम्हाला अजून खूप विशेष प्रकारे आवाहन करतात आपल्या सर्वांना, की कशाप्रकारे भक्ती ही केवळ मनुष्य जीवनाची गरज नाहीये, तर अत्यंत अर्जंटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? अर्जंट, तत्काळ, तत्पर. हा तत्काळ आणि तत्पर गरज आहे मनुष्य जीवनातली. काय म्हणतात शुकदेव गोस्वामी भागवतामध्ये, आता वेळेअभावी मी केवळ भाषांतरच वाचतो, अनुवाद वाचतो, की झाडं जगत नाहीयेत का? ते लोहार असतात. त्यांचा जो भाता असतो, तो श्वास घेत नाहीत का? आणि आपल्या आजूबाजूला जे काही प्राणी मात्र आहेत, ते काही अन्न, वस्त्र, निवारा इत्यादींच्या गरजा भागवत नाहीयेत का? किंवा ते काही लेकरं, बाळं जन्माला घालत नाहीयेत का? मग आपण जर एवढंच जर करत असू, केवळ जगण्यासाठी जगत असू, तर झाडं अशी आहेत काही-काही आत्ता पण पृथ्वीच्या तळावर, जे की शेकडो, काही-काही हजारो वर्ष जिवंत अशी झाडं आहेत. तुम्ही जर या चर्चेनंतर जर YouTubeवर किंवा Googleवर सर्च केलं, तर खूप साऱ्या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन्स वगैरे जे आहेत, उदाहरणार्थ अमेरिकेत किंवा भारतात पण काही ठिकाणी आहेत बॉटॅनिकल गार्डन्स. तर तिथे असे काही-काही झाडं आहेत, रेडवूड ट्रीज वगैरे, जे की हजारो वर्ष जगतात. म्हणजे हजारो काही-काही झाडं अशी असू शकतात त्यांच्यापैकी ज्यांनी चैतन्य महाप्रभूंचा जन्म जो की केवळ 5 शतकं 500 इयर्स 5 शतक अगोदर झालेला आहे, तो पण पाहिलेला आहे. मग शुकदेव गोस्वामी विचारतात, की अशा झाडांचा जन्म जे की शेकडो, हजारो वर्ष जगायला मिळतं, त्याचा काही फारसं महत्त्व आहे का? आपल्या 50, 60, 70, 80, 90, 100 वर्षांच्या जगण्याचं त्या झाडांच्या बरोबर कंपेअर केलं तर? किंवा जर आपण केवळ जगण्यासाठी जगत आहोत, श्वास घेत आहोत, असं पाहायला गेलं तर आणि हे उपमा देत आहे त्याचं गांभीर्य आपल्याला कळण्यासाठी, की जे लोहार असतो, आता आताच्या काळात तर बऱ्याच लोकांना लोहार पाहायला पण मिळत नाही. पण आधीच्या काळात आपण पाहायचो, की लोहाराचा भाता असायचा आणि त्या लोहाराच्या भात्याने तो लोहार हा अग्नीला हवा द्यायचा, जेणेकरून जे तो लोखंड ठेवलेलं आहे त्या आगीमध्ये, ते लाल भडक होऊन वळवण्यासाठी मदत व्हावी. तर तो लोहाराचा जो भाता असतो, तो पण खालीवर ओढल्यानंतर हवा फेकत राहतो आणि अशाच प्रकारचे अशा भौतिकवादी व्यक्तीचे फुफ्फुसं ते पण हवा आतमध्ये घेत आहेत आणि उश्वास सोडत आहेत. मग अशा लोहाराच्या भात्यामध्ये आणि आपल्या जगण्यामध्ये काय बरं विशेष फरक आहे? किंवा आपल्या आजूबाजूला पण प्राणी मात्र आहेत आणि ते पण त्यांच्या ईटिंग, स्लीपिंग, मेटिंग अँड डिफेंडिंग आहार, निद्रा, भय आणि मैथून इत्यादी गरजा ते पण पूर्ण करत आहेत. लेकरं-बाळं ते पण जन्माला घालत आहेत. मग जर आपण केवळ ह्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं, तर आपण कसे वेगळे आहोत ह्या प्राणिमात्रांच्या सोडून किंवा ह्या झाडांना सोडून किंवा ह्या लोहाराच्या भात्याला सोडून. आपण पण त्यांच्या प्रकारेच आहोत. जर केवळ एवढ्याच गोष्टींमध्ये आपण जर आपले प्रयत्न ठेवले तर. पुढे शुकदेव गोस्वामी म्हणतात, की अशा प्रकारचे लोकं ज्यांना भौतिक गोष्टींमध्ये रस आहे, ते अशाच प्रकारच्या दुसऱ्या लोकांचं गुणगान करण्यामध्ये व्यस्त असतात, मग्न असतात, जे की त्यांच्याप्रमाणेच भौतिकवादी असतात. आणि इथे खूप तीव्र शब्दांमध्ये अशा भौतिकवादी लोकांचा उल्लेख भागवतम करत आहे. की अशा प्रकारचे लोकं जे की एका पशुप्रमाणे आयुष्य जगत आहेत. आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो कुत्र्या-मांजराप्रमाणे
ज्यांचं की जीवनाचं ध्येय हे केवळ केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथुन आहे. आणि जे आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं, की खूप लांबलचक आयुष्य जगण्यामध्ये ज्यांना रस आहे, इंद्रिय तृप्तीचं आयुष्य किंवा फक्त आहार, निद्रा, भय, मैथुन इत्यादी गोष्टींचाच काळजी घेण्यामध्ये ज्यांना वेळ आहे, अशा लोकांचं आयुष्य हे त्यांच्यासारख्याच भौतिकवादी लोकांच्या नाम, रूप, गुण, यश इत्यादी गुणगान करण्यामध्ये त्यांचं आयुष्य जातं आणि त्यांना कधीच भगवंतांबद्दल नाम, रूप, गुण आणि लीला इत्यादी ऐकण्यासाठी त्यांना कधीही वेळ नसतो आणि कधीही रस नसतो. जे की असे व्यक्ती आहेत भगवंत कृष्ण केवळ ते आणि तेच आपल्याला ह्या जन्म-मृत्यू जरा व्याधीच्या चक्रामधून मोकळं करू शकतात. आणि अशा प्रकारे हा शुद्ध भक्तीचा अ, जो अध्याय आहे तो पुढे जातो आणि त्याच्यामध्ये शुकदेव गोस्वामी पुढे खूप तीव्र शब्दांमध्ये सांगतात, की असा व्यक्ती ज्याने की भगवंतांच्या नाम, रूप, गुण, लीला, यश इत्यादी बद्दल ऐकलेलं नाहीये आणि इत्यादी कधी चर्चा केलेली नाहीये, कधी गायलेलं नाहीये. अशा व्यक्तीचे जे कान आहेत, इअर होल्स म्हणजे जे कान आहेत, ते कशासारखे आहेत? होल्स ऑफ द स्नेक्स. म्हणजे एखादा साप जो असतो, त्याला कानाला छिद्र तर असतात, पण त्या कानाच्या छिद्रामधून त्याला ऐकू येत नाही. जो साप असतो, तो संवेदना समजतो स्पर्शामुळे किंवा ज्या लहरी निर्माण होतात आपल्या चालण्याच्या वगैरे, त्यावरून त्या सर्पाला कळतं, की कोण मनुष्य जवळ येत आहे किंवा पाहून आणि त्या लहरी समजून. पण कानाचे जे छिद्र असतात सापाचे, ते काही उपयोगाचे नसतात. कारण ते दिसायला छिद्र आहेत, पण त्याच्यातून काही ऐकणं होत नाही. त्याचमुळे असं सांगितलं जातं, की ज्यावेळेस एक अ, सापाला खेळ करणारा काय म्हणतात त्याला? मदारी नाही. अ, गारुडी हां? गारुडी गारुडी. ज्यावेळेस एखादा गारुडी आपली जी बीन वाजवतो, त्यावेळेस त्या बीनच्या आवाजाने नाही, तर त्या गारुड्याच्या पायाच्या ठेपांनी त्या सापाला नाचायला भाग पाडतो. परंतु असा व्यक्ती जो की भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला, यश इत्यादींची चर्चा केलेली नाही, ऐकलेली नाही, जीवनामध्ये कधी रस घेतलेला नाही, अशा व्यक्तींचे कान जे आहेत, अशा सापाच्या कानांप्रमाणेच वर्थलेस म्हणजे निरुपयोगी, बिना कामाचे आहेत. आणि अशा व्यक्तीची जिव्हा जी आहे, ती केवळ आणि केवळ इंद्रिय भोगामध्ये गुंतलेली आहे आणि कधी भगवंतांच्या यशाचं यशोगान कधी केलेलं नाही. तर अशा व्यक्तीची जिव्हा पण काही निरुपयोगी आहे. तर सांगण्याचा हेतू हा, की खूप चांगले नवीन वर्ष येत आहे. मागचं वर्ष झालेलं आहे आणि बरेच वेगवेगळे प्रकारचे लोकं, वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन्स करतात, योजना करतात, कशाप्रकारे त्यांना आहार, निद्रा, भय आणि मैथुन इत्यादी गोष्टी चांगल्या करायच्या आहेत, प्रगती करायची आहे येणाऱ्या वर्षामध्ये. परंतु एक भक्त म्हणून आपल्याला ही जाणीव असली पाहिजे, की आपल्या हातामध्ये जे काही आपलं आयुष्य आहे, ते एक आपल्या ओंजळीतल्या पाण्याप्रमाणे एक-एक थेंब गळत निघून जात आहे आणि काही वर्षच म्हणजे आपण सांगू शकत नाही कोणीच आपल्यापैकी, की किती वर्ष, किती दिवस, किती क्षण आपले बाकी आहेत. त्याच्यामुळे भागवत म्हणतं, की तत्परतेने भक्ती मार्गामध्ये परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा, जेणेकरून ह्याच जीवनामध्ये आपल्याला भगवत धाम प्राप्त करता येईल. कारण हे भगवत धाम प्राप्त करणं बाकीच्या प्राणिमात्रांना शक्य नाहीये. जर काही पशु असू, साप असू, बेडूक असू, झाडं असू किंवा बाकीचे हे जे पशु, प्राणी सांगितलेले आहेत, सामान्यतः त्यांना ही गोष्ट समजावून सांगणं शक्य नाहीये. म्हणून आता आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालाय, तर जरूर आपण उत्तम श्लोक वार्ताना भगवंत कृष्णाच्या नाम, रूप, गुण, लीला, यश इत्यादींबद्दल रस निर्माण करायला पाहिजे. प्रत्येक भक्ताच्या घरी शक्य असल्यास श्रीमद भागवतमचा सेट पाहिजे. जेणेकरून आपल्याला आपलं जीवन हे अशा पशुप्रमाणे व्यर्थ घालवायचं नाहीये. आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला तुम्ही बसलेला असू, झोपलेला असू, बाहेर जात असू, नेहमी
भगवंतांचं, एक मिनिट मी इथे व्हिडिओ बॅकग्राऊंड बंद करतो. प्रत्येक क्षणाला भगवंतांचं भागवत किंवा भगवद्गीता हे आपल्या सोबत पाहिजे. आणि एकही दिवस असं जाता कामा नये ज्या वेळेस आपण भगवंतांच्या ह्या यशोगानाचं बद्दल वाचलेलं नाहीये, ऐकलेलं नाहीये किंवा चर्चा केलेली नाहीये. तर बाकीच्या गोष्टी चालत राहतील. असं नाही की आपण भक्ती मार्गाला स्वीकारलं म्हणजे बाकीच्या जिम्मेदाऱ्यांपासून आपण पळून जातोय. परंतु त्या जिम्मेदाऱ्या पार पाडताना पण भागवत सांगतं की सगळ्यात महत्वाची जिम्मेदारी जी आहे मनुष्य जन्मामध्ये, ती आहे की भगवंतांचं नित्य स्मरण करणं, प्रत्येक दिवशी स्मरण करणं, भगवन नामाच्या जपामधून, भगवंतांबद्दल ऐकण्यामधून, भगवंतांबद्दल भागवत गीता, भगवद्गीता इत्यादी ग्रंथांमधून जाणून घेण्यामधून. तर याबरोबरच आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा 2025 या सालासाठी. आणि आशा करू की आपल्या सर्वांची भगवन नामाबद्दलची, भगवंतांबद्दलची ऐकण्याची जी ओढ आहे ती खूप खूप सारी वाढत राहो आणि अंततः आपल्याला अंते नारायण स्मृती, भगवंतांची स्मृती पण जरूर प्राप्त हो. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीस, माताजीस? हे जे आपण काही ठराविक श्लोक पाहिले 2-3 दुसऱ्या स्कंदामधून, तिसऱ्या अध्यायामधून. हरे कृष्ण. ठीक आहे, आपण श्लोक क्रमांक 56 आपला जो चाललेला आजचा अध्याय आहे, धृतराष्ट्र यांचा ग्रहत्याग, यावर चर्चा करू. कृपया आपण सर्वांनी श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. ध्वस्त माया गुणोदर्को ध्वस्त माया गुणोदर्को निरुद्ध करणाशयः निरुद्ध करणाशयः निवर्तिताखिलाहार निवर्तिताखिलाहार आस्ते स्थाणुरिवाचलः स्थाणुरिवाचलः तस्यान्तरायो मयिवाभूः तस्यान्तरायो सन्न्यस्ताखिलकर्मणः सन्न्यस्ताखिलकर्मणः. हरे कृष्णा. कुणाला वाचायचं आहे प्रभूजी, माताजी? हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा हरे कृष्ण. प्रभूजी मी वाचू का? हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. अनुवाद आणि तात्पर्य द्वारा श्रीला प्रभुपाद की जय. त्याला इंद्रियाच्या सर्व क्रिया बाह्यतः देखील थांबवाव्या लागतील. तसेच त्याला प्रकृतीच्या गुणांनी प्रभावित होणाऱ्या इंद्रियांच्या आंतरक्रियांपासूनही अप्रभावित असावे लागेल. सर्व भौतिक कार्यांचा परित्याग करून परमार्थ मार्गावरील सर्व प्रकारच्या अनर्थांच्या कारणापलीकडे जाऊन त्याला दिव्यत्वात निश्चलपणे स्थित होता येईल. तात्पर्य: धृतराष्ट्राने योगाभ्यासाने सर्व प्रकारच्या कर्मांचा परित्याग करून कर्माची निषेधावस्था प्राप्त केली होती. प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे व्यक्ती दुर्दम्य अशा भौतिक आसक्तीला बळी पडते. परंतु योगविधीने अशा खोट्या इच्छांपासून मुक्ती मिळते. प्रत्येक इंद्रिय आपल्या विषयांच्या शोधात असते. त्यामुळे बद्ध जीवांवर सगळीकडून आक्रमण होत असते. त्याला कोणत्याही प्रयत्नात स्थिर होण्याची संधी मिळत नाही. महर्षी नारदांचे महाराज युधिष्ठिरांना असे सांगणे आहे की त्यांनी धृतराष्ट्राला घरी परत येण्याचा आग्रह करून त्याच्या परमार्थ मार्गात आता अडथळे आणू नयेत. आता कोणतेही लौकिक आकर्षण त्याच्या चित्तात राहिलेले नाही. तो त्याच्या पलीकडे गेला आहे. त्रिगुण हे विविध प्रकारांनी आपली कार्ये करतात हे खरे असले तरी त्यांच्याही वर आध्यात्मिक गुण आहे. तो परम स्वरूपाचा आहे. निर्गुण म्हणजे प्रतिक्रिया रहित आध्यात्मिक गुण. आध्यात्मिक गुण आणि त्याचा परिणाम अभिन्न आहे. म्हणून आध्यात्मिक गुणाचे निर्गुण शब्दाने विरुद्ध स्वभावाच्या भौतिक गुणापासून भिन्नत्व दर्शवण्यात येते. त्रिगुणांच्या पूर्णपणे अतीत झाल्यानंतर मनुष्य आध्यात्मिक विश्वात प्रवेश करतो आणि त्यावेळी आध्यात्मिक गुणाद्वारे जी कृती होते तिलाच भक्ती म्हणतात.
परमेश्वराशी सरळ संबंध आल्याने जे निर्गुणत्व प्राप्त होते त्यालाच भक्ती हे नाव आहे. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. धन्यवाद. हरे कृष्ण. तर आपण मागच्या काही श्लोकांमध्ये पाहत आहोत की नारद मुनींनी तात्विक दृष्टीने, तत्वज्ञानाच्या दृष्टीने धृतराष्ट्र यांचे ग्रहत्याग करणे, यांचे घर सोडून जाणे, विदुर महर्षींच्या उपदेशानंतर हे कसं त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक होतं ते अगोदर युधिष्ठिर महाराजांना समजावून सांगितलं. आणि तात्विक दृष्टीने समजावून सांगितल्यानंतर युधिष्ठिर महाराजांची जी सर्वात पहिले जो प्रश्न होता की माझे काका आणि काकू कुठे आहेत, आता कशामुळे ते गेलेले आहेत, तर कशामुळे गेलेले याचं उत्तर नारद मुनींनी अगोदर दिलं. आणि आता कुठे आहेत, त्यांची अवस्था काय आहे, ते काय करत आहेत, याचं सद्यस्थितीचं वर्णन नारद मुनी करत आहेत युधिष्ठिर महाराजांना. आणि आपण मागच्या श्लोकांमध्ये पाहिलं की कशा प्रकारे विदुर महर्षींनी सांगितल्याप्रमाणे धृतराष्ट्र हे अष्टांग योग पद्धती याच्या वेगवेगळ्या क्रियांचं अवलंबन करत आहेत. आपले इंद्रिय हे भौतिक गोष्टींपासून पूर्णतः निरासक्त करण्यासाठी, आपल्या भौतिक आसक्तीपासून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी. आणि आपण हे पण पाहिलं की 3 जे आध्यात्मिक स्तर सांगितलेले आहेत भागवतामध्ये, धीर, संन्यासी आणि नरोत्तम, या 3 स्तरांपैकी सर्वात जो प्राथमिक स्तर आहे धीर, ज्याच्यामध्ये की व्यक्ती परिजनांना, घरातल्यांना न सांगता एका पवित्र स्थळी वगैरे जातो आणि आपले सर्व भौतिक इंद्रिय उपभोगाच्या विषयांपासून निरासक्त करण्यासाठी, वैराग्य विरक्त करण्यासाठी प्रयत्न करतो, जेणेकरून भगवंतांवर लक्ष केंद्रित करणं हे सोपं जावं. तर अशा प्राथमिक फर्स्ट लेवल जी आहे धीर, त्या प्राथमिक स्तराचा अवलंब केलेला आहे धृतराष्ट्र यांनी. आणि आपण त्याचे कारण पण सांगितले, 2 कारण. एक कारण सांगितलं की कारण तो भौतिक गोष्टींना खूप आसक्त होता त्याच्या सांसारिक जीवनामध्ये, राष्ट्राला, राज्याला वगैरे, स्वतःच्या मुलांच्या चुकीच्या गोष्टीला पण कळत नकळत प्रोत्साहन देत गेला. आणि दुसरं कारण आपण चर्चा केलेली की धृतराष्ट्राने भगवंतांचे महान भक्त पांडव आणि त्यांचं जे कुटुंब आहे त्यांच्या प्रती अगणित अपराध केलेले. तर ह्या 2 कारणांमुळे जो भक्ती मार्गावरील सर्वोच्च स्तर आहे नरोत्तम, तो स्तर, त्या स्तरावर विदुरांनी उपदेश केल्यानेही धृतराष्ट्राची तेवढी पात्रता नसल्यामुळे, तर प्राथमिक स्तराचा अवलंब करत आहेत अष्टांग मार्गाचा. आणि या वेळेला आपण बघतो की नारद मुनी सांगत आहेत युधिष्ठिर महाराजांना कशा प्रकारे या अष्टांग योग पद्धतीचा अवलंब करून धृतराष्ट्र आपल्या इंद्रिय विषयांपासून आपल्या इंद्रियांना पूर्णपणे विरक्त केले आहे त्याने. आणि अशा धृतराष्ट्राबद्दल नारद मुनी सांगत आहेत की हे युधिष्ठिर महाराज, खूप मोठ्या प्रयासांनी विदुर महर्षींच्या कृपेने आणि भगवंतांच्या कृपेने हा व्यक्ती कसा तरी परमात्माच्या मार्गाला लागलेला आहे. ह्या व्यक्ती कशा तरी त्याचे जे इंद्रिय आहेत ते भौतिक आसक्तीपासून दूर होत आहेत. त्याच्यामुळे कृपया या भगवत योजनेमध्ये, जे की धृतराष्ट्राला निम्न योनीमध्ये पतन होण्यापासून वाचवण्यासाठी आहे, त्या भगवत योजनेमध्ये, त्या भगवत भक्ती मार्गाच्या प्रगतीमध्ये धृतराष्ट्राला परत आणण्याचा आग्रह धरून तुम्ही अडथळा आणू नका. भगवंतांच्या योजनेचा भाग समजा. आणि तुम्हाला जरी अवघड वाटत असेल तरी धृतराष्ट्रासाठी हे घर सोडणं खूप खूप आवश्यक होतं भक्ती मार्गावर प्रगती करण्यासाठी. तर अशा प्रकारे नारद मुनींनी युधिष्ठिर महाराजांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की तुमच्या स्नेह भावामुळे तुम्ही धृतराष्ट्र आणि गांधारी यांना शोधण्याच्या भानगडीत पडू नका, यांना परत आणण्याच्या. नाहीतर युधिष्ठिर महाराज जरूर त्यांना कळाल्यानंतर की धृतराष्ट्र आणि गांधारी हे
हिमालय पर्वताच्या दक्षिण भागामध्ये गेलेले आहेत. हिमालयाच्या पायथ्याशी त्यांना शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता, तर नारद मुनी त्यांना इथे थांबवत आहेत. श्लोक क्रमांक 57. कुणाला काही प्रश्न असेल प्रभूजीच माताजीच तर कृपया तुम्ही मध्ये थांबवा. हरे कृष्ण. सवा अद्यतनाद राजन सवा सवा अद्यतनात् राजन् परतः पंचमेहनि परतः परतः पंचमे पंचमेहनि कलेवरं हास्यति स्वम् कलेवरं कलेवरं हास्यति हास्यति स्वम् तच्च भस्मी भविष्यति. तच्च भस्मी च भस्मी भविष्यति. भविष्यति. आणि आता नारद मुनी ह्या श्लोकामध्ये एक्झॅक्टली या मार्गावर ते किती दिवस मार्गक्रमण करणार आहेत अष्टांग योगाच्या मार्गावर, आणि त्यांचा शरीर त्याग कधी होणार आहे ते अॅक्युरेटली हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे अॅक्युरेटली युधिष्ठिर महाराजांना नारद मुनी सांगत आहेत की हे राजा आजपासून, म्हणजे त्या ज्या वेळेस हे संभाषण चालू आहे नारद मुनींचं आणि युधिष्ठिर महाराजांचं, त्या दिवसापासून 5व्या दिवशी धृतराष्ट्र हा आपल्या शरीराचा त्याग करेल आणि त्याचे शरीर भस्मीभूत होऊन जाईल. हे नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगत आहेत होणारी गोष्ट. पण नारद मुनींसारखे जे भक्त आहेत, जे की शुद्ध भक्तीच्या सर्वोच्च स्तरावर आहेत, त्यांना त्रिकालज्ञ पण म्हटलं जातं, की त्यांना काय झालेलं आहे, काय होत आहे आणि काय होणार आहे भविष्यामध्ये, या सर्वांचं ज्ञान भगवत कृपेने प्राप्त होतं. कुणाला तात्पर्य वाचायचं आहे प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम प्रभूजी. हा मी वाच- धन्यवाद. हा ओके, धन्यवाद प्रभूजी. अनुवाद. हे राजन, सॉरी मी हिंदी वाचते. हे राजा, आजपासून 5व्या दिवशी तो आपल्या शरीराचा त्याग करेल आणि त्यांचे शरीर भस्मीभूत होऊन जाईल. श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपादची जय. तात्पर्य. नारद मुनींच्या भविष्याने युधिष्ठिराला धृतराष्ट्रादी येथे राहत आहे तेथे जाण्यापासून थांबवले, कारण धृतराष्ट्राने योग शक्तीने देहत्याग केल्यानंतर त्यांच्यासाठी कोणतेही औषधेही कार्य करण्याची आवश्यकता उरणार नव्हती. नारद मुनीने सांगितले आहे की धृतराष्ट्राचे शरीर आपोआपच जळून भस्म होईल. अशा योग शक्तीनेच योग मार्गांची सिद्धी गाठली जाते. योगी स्वेच्छेने यथासमयी आपले शरीर सोडू शकतो आणि आपणच निर्माण केलेल्या अग्नी तो देह भस्म करून आपल्यास हव्या त्या लोकात जाऊ शकतो. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. तर इथे आपण बघतो नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगत आहेत की हे युधिष्ठिर, तुम्ही धृतराष्ट्राचे पुतणे म्हणून जरी तुम्हाला तुमचं कर्तव्य वाटत असेल की आपले काका काकू गेल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करणं आवश्यक आहे, परंतु त्यांचा देहत्याग हा सामान्य व्यक्तीच्या देहत्यागासारखा नसणार आहे. त्यांचा देहत्याग हा त्यांच्या योग शक्तीने, जी की विदुर महर्षींनी घालून दिलेला जो मार्ग आहे, सांगितलेला जो मार्ग आहे धीर पुरुषाचा, तो त्याचं अवलंबन करून प्राप्त होणारी जी योग शक्ती आहे, त्या योग शक्तीने होणारा देहत्याग आहे. आणि त्याच्यामुळे सामान्य व्यक्तीच्या मृत्यूनंतर ज्या प्रकारे आपल्याला वेगवेगळे अंत्यसंस्कार आणि अंत्यसंस्कारानंतर वेगवेगळे विधी करायचे असतात, की त्या दिवशीचे विधी, नंतर 3ऱ्या दिवशीचे आणि बाकीच्या 10व्या दिवशीचे, 13व्या 14व्या दिवशीचे विधी, हे जे सर्व विधी करायचे असतात ते सारे ऊर्ध्व देहिक, म्हणजे देह नष्ट झाल्यानंतरचे संस्कार, हे विधी करण्याची आपल्याला गरज नाहीये. तर कृपया तुम्ही त्यांना शोधण्याच्या, त्यांच्या पाठीमागे जाण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. आणि धृतराष्ट्र हा अशा योग शक्तीने देहत्याग करणार असल्यामुळे त्या योगिक शक्तीने निर्माण झालेल्या अग्नीमध्येच त्याचा देह पण पूर्णपणे भस्मसात होईल.
त्यामुळे आणि अशा प्रकारे तो शेवटी योग मार्गाची सिद्धी प्राप्त करेल धृतराष्ट्र. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याबद्दल काळजी करू नका आणि त्यांच्या पाठीमागे पण जाऊ नका. प्रभूजी मला इथे एक प्रश्न विचारायचा होता. हा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्या म्हणजे त्यांच्याबरोबर गांधारी पण होती का या ह्याच्यामध्ये हो. सगळं? हो, आता पुढच्या श्लोकामध्ये गांधारी बद्दल पण दिलेलं आहे माताजी, आहे त्यांच्या सोबतच आहे. अच्छा अच्छा, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. धैर्यमाने अग्निभिर्देहे धैर्यमाने अग्निभिर्देहे पत्युः पत्नी सहोटजे पत्नी सहोटजे बहिस्थिता पतिं साध्वी बहिस्थिता स्थिता पतिं पतिं साध्वी तमग्निमनुवेक्षति तमग्निमनुवेक्षति. वेक्षती. तर आपण पाहतो की गांधारी श्रीमद भागवतम मध्ये अनेक साऱ्या ठिकाणी गांधारी बद्दल खूप चांगले तिचं गुणगान करत आहे श्रीमद भागवतम. त्यांना 2 गोष्टींसाठी, त्यांना साध्वी म्हणून संबोधित करून, म्हणजे त्यांचं जे ऑस्टेरिटी त्यांची तपस्येचं जे फळ होतं त्या तपस्येच्या तेजामुळे, फळामुळे त्यांचं गुणगान होत आहे. आणि दुसरं कारण आहे त्यांचं पतिव्रात्य, धृतराष्ट्रांप्रती त्यांची असलेली एकनिष्ठता, या मुद्द्यावरून पण श्रीमद भागवतम त्यांचं गुणगान करत आहे. तर अशा गांधारीचं पुढे काय झालं ते आपण या श्लोकात पाहत आहे. कुणाला वाचायचं आहे? प्रभूजी, माताजी? हरे कृष्ण प्रभूजी, वाचू? हा, विजय माता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पतीचे शरीर आणि आपली गवताची कुटी त्या योगाग्नीने जळत असता बाहेरच उभे राहून पाहणारी त्यांची साध्वी पत्नी नंतर ध्यानमग्न होऊन त्या अग्नीत प्रवेश करी. तात्पर्य. श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. आपल्या पतीच्या आयुष्याची सहचारिणी असलेली गांधारी ही एक आदर्श साध्वी होती. जेव्हा तिने आपल्या पतीला त्या पर्णकुटीसह योगाग्नीत जळताना पाहिले तेव्हा ती निराश झाली. आपल्या 100 पुत्रांचे मृत्यू पाहून तिने घर सोडले. आता वनात पतीलाही जळताना ती पाहत होती. आता तिला एकाकीपण जाणवले आणि तिनेही अग्नीत प्रवेश करून पतीचे अनुगमन केले. आपल्या पतीच्या चितेत साध्वी स्त्रीने अशा प्रकारे प्रवेश करणे याला सतीविधी म्हणतात. या स्त्रीसाठी ही क्रिया सिद्धीची द्योतक समजली जाते. नंतरच्या काळात सतीविधीला निंद्य समजण्यात आले, कारण इच्छा नसणाऱ्या स्त्रीवरही सतीविधी बलपूर्वक लादला जाऊ लागला. आजच्या पतित युगात कोणत्याही स्त्रीला गांधारी आणि गतयुगातील इतर स्त्रियांप्रमाणे पवित्र आचरणाने सतीविधीचे पालन करता येणे शक्य होणार नाही. गांधारी सारख्या शुद्ध स्त्रियांना प्रत्यक्ष अग्नीपेक्षा पतीचा विरह अधिक दाहक वाटतो. अशी स्त्री स्वेच्छेने सती प्रथेचे पालन करू शकत होती. जेव्हा सतीच्या विधीला केवळ औपचारिक स्वरूप आले आणि स्त्रीवर सती जाण्याची सक्ती करण्यात येऊ लागली तेव्हा या विधीला अपराधाचे स्वरूप आले. त्यामुळे नियम करून ही प्रथा शासनाला बंद करावी लागली. असो, नारद मुनींच्या भविष्यवाणीमुळे युधिष्ठिर महाराज आपल्या विधवा काकीकडे जाता जाता थांबले. हरे कृष्ण प्रभूजी. श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर आपण इथे पाहतो की गांधारी जिने की आपल्या पतीला पदोपदी साथ दिली आणि त्यांची तपस्या एवढी होती की स्वतःला डोळे असताना पण केवळ आपला पती आंधळा आहे, त्यामुळे त्याला दृष्टी नाहीये, तर आपली दृष्टी असताना पण तिने आपले डोळे नेहमी बांधून घेतले, जेणेकरून अशी सुविधा ती वापरणार नाही जी की तिच्या पतीला उपलब्ध नाहीये. तर अशी पतिव्रता तपस्विनी गांधारी ज्यावेळेस तिने आपल्या पतीला
योग अग्नीमध्ये त्याचे शरीर जळताना पाहिले, त्यावेळेस गांधारीला आपल्या पतीपासून विरह सहन झाला होणार नाही, असं नारद मुनी भविष्यातलं सांगत आहेत. आणि अगोदरच तिच्या डोळ्यासमोर म्हणजे ती जिवंत असताना तिचे 100 मुलं कौरव हे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर मारल्या गेलेले आणि एकच व्यक्ती जो की तिचा पती आहे, तो पण आता मृत्युमुखी पडून योग अग्नीमध्ये त्याचं शरीर भस्म होत आहे आणि त्यामुळे गांधारीला निराश वाटणे हे साहजिक आहे. परंतु एक गोष्ट विशेष आहे, की शास्त्र प्रत्येक ठिकाणी एखाद्या एखाद्या नाही, मागच्या काळामध्ये अनेक मोस्टली स्त्रिया ह्या अशाच होत्या, की पतिव्रता ज्या स्त्रिया आहेत त्यांची महानता हे सांगतं शास्त्र. त्याच्यावर आपण अगोदरही चर्चा केली, की पती हा जर पत्नी ही पतिव्रता असेल, तर पतीने प्राप्त केलेली जे आध्यात्मिक प्रगती आहे, जे आध्यात्मिक क्रेडिट ज्याला म्हणतो आपण, आध्यात्मिक क्रेडिटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? क्रेडिट म्हणजे श्रेय. जे आध्यात्मिक श्रेय प्राप्त केलेले आहे आपल्या भक्ती मार्गामध्ये, जर पत्नी पतिव्रता असेल, तर तिला स्वाभाविकतः त्या श्रेयामधला 50% भाग हा स्वाभाविकतः अशा पतिव्रता पत्नीला प्राप्त होतो. आणि तुम्ही म्हणाल, की आणि जर तो पती जर शुद्ध भक्त नसेल तर? तरीही त्या पतीने केलेले जे केवळ आध्यात्मिक श्रेयच नाही, जे पुण्य कर्म आहेत, त्याचे पण 50% जे फळ आहे, ते जरूर पत्नीला स्वाभाविकतः काही दुसरं न करता केवळ आणि केवळ आपल्या पतीची व्यवस्थित प्रकारे काळजी घेऊन शास्त्र सांगतं, की ते फळ निश्चित तिला प्राप्त होईल. आणि त्याच्या उलट पत्नीने केलेल्या चुकांचे जे 50% कर्मफळ आहेत, शास्त्र सांगतं की ते पण पतीला प्राप्त होतात. म्हणजे पतीने केलेल्या चांगल्या कार्यांचे 50% फळं पत्नीला आणि पत्नीने केलेल्या चुकांचे 50% फळं पतीला हे स्वाभाविकतः नॅचरली हे प्राप्त होतात. मग याच्यापासून घ्यायचा बोध काय आहे? बोध हा आहे, की कोणत्याही घरातले पती एक स्वाभाविक लीडर, स्वाभाविक त्या कुटुंब प्रमुख असं मानून त्या व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे, की आपण आपल्या भक्ती मार्गामध्ये खूप चांगल्या प्रकारे भक्ती मार्गाचं पालन करावं. जेणेकरून तो व्यक्ती केवळ स्वतःलाच नाही, तर स्वतःची पत्नी, मुलं-बाळं यांना पण भगवत धामामध्ये जाण्यासाठी मदत करू शकेल. आणि बऱ्याच वरिष्ठ वैष्णवांच्या क्लासेसमध्ये, चर्चेमध्ये हे पण एक उदाहरण ऐकलेलं आहे मी, की ज्या प्रकारे एक रेल्वे गाडी असते, की ज्याचं इंजिन जे असतं ते सर्व बोगीज, सर्व डब्यांना ओढून रुळावरून पुढे-पुढे नेतं गंतव्यस्थानाला. ज तर त्यासाठी रेल्वे गाडीला आपल्या सोर्स पासून डेस्टिनेशन गंतव्यस्थानासाठी जाण्यासाठी काय आवश्यक आहे, की जे इंजिन आहे ऑटोमोटिव्ह ते खूप शक्तिशाली पाहिजे, जे की 12-14 डब्यांची जी गाडी आहे, त्या सर्व गाडीला नेऊ शकेल. त्याचप्रमाणे सामान्यतः एका कुटुंबामध्ये पती पण भक्तीमध्ये एवढा चांगला पाहिजे, की केवळ स्वतःचाच उद्धार नाही करायचा, तर पत्नीला, मुलांना पण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याने. आणि पत्नीचं हे कार्य आहे, की त्या पतीला आध्यात्मिक जीवनामध्ये सपोर्ट करणं, पूर्णपणे अ, सपोर्ट करणं. त्यांचं सपोर्टला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? कोऑपरेट करणं, सपोर्ट सहकार्य करणं. सहकार्य सहकार्य. सहकार्य सहकार्य करायला पाहिजे पत्नीने. आणि अशा प्रकारे पती आणि पत्नी जर आध्यात्मिक जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे गुंतलेले, जुळलेले असतील, तर असं जे कुटुंब आहे ते पूर्णचे पूर्ण कुटुंब भगवत भक्तीमध्ये खूप लवकर प्रगती करतं. परंतु बऱ्याच प्रभूजींचा किंवा माताजींचा हा प्रश्न असू शकतो, की मग प्रभूजी व्यवस्थित करत आहेत, तर पत्नीचं तेवढं सहकार्य नाही किंवा माताजींचा असा प्रश्न असू शकतो, की माताजी जर भगवत भक्ती व्यवस्थित करत असतील, तर पतींचं तेवढं सहकार्य नाही. तर काही हरकत नाही. किमान स्वतःची तरी भगवत भक्ती व्यवस्थित ठेवा आणि भगवंतांच्या कृपेची नियमित प्रार्थना करा, की जेणेकरून ते परमात्मा रूपामध्ये सर्व प्राणिमात्रांमध्ये स्थित आहेत आणि त्यांनी जर प्रोत्साहन द्यायचं ठरवलं तर कोणताही जीव हा निश्चित भगवत भक्तीमध्ये रस
घेऊ शकतो. आणि दुसरा मुद्दा आहे सती विधीचा, की अगोदरच्या काळामध्ये ही जी सती प्रथा होती ती बलपूर्वक केलेली नसायची, लादली कधी जायची नाही. अशा पतिव्रता स्त्रीला तिच्या पतीपासूनचं जे विरह आहे, तो एवढा त्या विरहाचं जे दुःख आहे, ते एवढं तीव्र वाटायचं, की अग्नी अंगाला लागल्यापासून जे होणारं आग आहे, जे दुःख आहे, त्यापेक्षाही पतीचा विरह हा जास्त अवघड वाटायचा सहन करण्यासाठी. आणि अशाच पत्नी केवळ आणि केवळ सती जायच्या. मात्र कलियुगाच्या सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस अधःपतन झालं समाजाचं, तर ही जी सतीचा विधी होता, तो बलपूर्वक लादला जाऊ लागला, म्हणजे जेणेकरून पत्नीला सती जाण्याची इच्छा नसताना पण. आणि कलियुगामध्ये काही-काही गोष्टी ज्या प्रोहिबिटेड म्हणजे निषिद्ध किंवा अलाउड नाहीयेत. अशा गोष्टींमध्ये एक म्हणजे सतीविधी पण आहे. कारण अगोदरचं युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग यामध्ये लोकांचा जी पात्रता होती ती वेगळ्या स्तरावर होती. त्याच्यामुळं आत्ताच्या काळामध्ये ही जी प्रथा आहे ती प्रॅक्टिकल नाहीये, सोयीस्कर नाहीये. आणि नारद मुनींनी तात्विक दृष्ट्या आणि प्रत्यक्ष दृष्ट्या ज्यावेळेस युधिष्ठिर महाराजांना काय होणार आहे, काय चालू आहे, हे जे सांगितलं, त्यावेळेस युधिष्ठिर महाराज हे परावृत्त झाले आपल्या काकांना भेटण्यासाठी किंवा काका आणि काकूंकडे जाण्यापासून. श्लोक क्रमांक 59. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजीज, माताजीज आतापर्यंत? हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, हा, माझा एक आहे. प्रभू, योग अभ्यास सुद्धा खूप मोठा अभ्यास आहे, राईट बरोबर. प्रभूजी? हा. मग दुसरं जे महाराज होते त्यांनी तर खूप गद्दीबद्दल सुद्धा आसक्ती ठेवली, भौतिक स्थिती. त्यांनी एवढ्या लवकर कशी स्वतःहून ते त्यांच्यामध्ये जागृत झाली आणि त्यांनी स्वतः भ्रष्ट केलं, म्हणजे भस्म केलं? खूप छान प्रश्न आहे, की धृतराष्ट्रांचं पूर्ण जन्म म्हणजे त्यांच्या नावाचाच अर्थ असा आहे, की असा व्यक्ती जो की राज्याच्या गादीला खूप आसक्त आहे. म्हणजे त्याला राज्य प्राप्त करण्यासाठी जे नाही ते चुकीचे कार्य केले, चुकीच्या कार्यांना प्रोत्साहन दिलं, लोकांचे जीव घ्यायला पण मागे पुढे हा व्यक्ती पाहिला नाही, मुलांना चुकीच्या मार्गावर जाऊ दिलं. आणि अशा व्यक्ती जीवनाच्या शेवटी कशा प्रकारे त्यांनी योग मार्गाचं जे सर्वोच्च गती आहे त्या गतीला प्राप्त केलं. तर शास्त्रामध्ये एक खूप असे बरेच श्लोक आहेत, पण खूप आज एक छान श्लोक येतो, तो आपण पाहू. चैतन्य चरितामृत मध्ये येतो, की साधू संग सर्व शास्त्र कळे, लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होय. की शास्त्र सांगतात की जे भगवंतांच्या शुद्ध भक्ताचा जो संघ आहे, तो संघ एवढा शक्तिशाली आहे, की लव मात्र साधू संघ, लव म्हणजे एकदम थोड्या काळाकरिता पण अशा शुद्ध भक्ताचा संघ प्राप्त होणं, हा व्यक्तीला सर्व सिद्धी जीवनामध्ये प्राप्त करून देऊ शकतो. तर धृतराष्ट्रांच्या जीवनामध्ये भगवंतांच्या कृपेने असे शुद्ध भक्त म्हणजे त्यांचे लहाने भाऊ विदुर यांचा संघ त्यांना प्राप्त झाला. तसा तर तो संघ त्यांना जन्मभर उपलब्ध होता, परंतु पाण्याचा तलाव जवळ असून पण जर व्यक्तीने ठरवलं की मी ते पाणी पिणार नाही, तर त्या तलावाचा काही उपयोग नाही. तशाच प्रकारे विदुर हे जन्मभर त्यांना उपदेश करण्याचा प्रयत्न करत असून पण धृतराष्ट्रांनी कधी त्यांचे उपदेश गांभीर्याने स्वीकारले नाहीत. परंतु भगवंतांच्या कृपेने ज्यावेळेस त्यांच्या जीवनाचा शेवट आला, त्यावेळेस विदुर महर्षींनी त्यांच्यावर कृपा दाखवून तीव्र शब्दांमध्ये त्यांना जो केलेला उपदेश होता, त्यांना एका कुत्र्याशी त्यांची उपमा करून आणि त्यांना वैराग्य प्राप्त करून त्यांच्या हृदयामध्ये त्या भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या काही काळापुरता मिळालेल्या एकदम म्हणजे इफेक्टिव्हला आपण मराठीमध्ये प्रभावशाली संघामुळे धृतराष्ट्राचं हृदय परिवर्तन झालं आणि केवळ त्या एका कारणाने निम्न योनीमध्ये पतन होण्यापासून वाचले. नाहीतर निश्चित जर हा उपदेश स्वीकारला नसता धृतराष्ट्रांनी, पुढची गती त्यांची खूप खूप अधम गती राहिली असती त्यांच्या भौतिक आसक्तीमुळे. ठीक आहे माताजी? हो
हो प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. आणि अजून एक मुद्दा जो की पुढच्या श्लोकामध्ये क्लिअर होईल, श्लोक क्रमांक 59 मध्ये मे बी आपण त्यावेळेस पाहू की धृतराष्ट्रांना जरी योग अभ्यासामध्ये सर्वोच्च गती प्राप्त झाली, परंतु भक्ती मार्गावरचा तो सर्वोच्च स्तर होता का? तर उत्तर आहे नाही. तर का नाही ते आपण 59व्या श्लोकामध्ये पाहू. अजून कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 59. 2 श्लोक राहिलेले आहेत. श्लोक क्रमांक 59 आणि श्लोक क्रमांक 60. त्यानंतर हा अध्याय आपण आज संपवून टाकू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. विदुरस्तु तदाश्चर्यम् विदुरस्तु तदाश्चर्यम् निशाम्य कुरु नन्दन निशाम्य निशाम्य कुरु गुरुनन्दन हर्षशोकयुतस्तस्मात् हर्षशोकयुतस्तस्मात् गन्तातीर्थनिषेवकः गन्तातीर्थनिषेवकः गन्तातीर्थनिषेवकः. कुणाला वाचायचं आहे? प्रभूजी, माताजी, हरे कृष्ण. मे बी प्रभूजींना आपण संधी देऊ. गणेश कुलकर्णी प्रभू, किरण जाधव प्रभू, नवनाथ प्रभू, प्रवीण जाधव प्रभू, शुभम प्रभू किंवा बाकीचे भक्त. हरे कृष्ण. सर्व भक्त खूप नम्र आहेत पुरुषांमध्ये. ठीक आहे, माताजींना कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण. मी वाचू का? हा, योजना माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्या प्रसंगाने हर्ष आणि शोकाने ग्रस्त होऊन विदुर नंतर पवित्र तीर्थक्षेत्र असलेले ते स्थान सोडून देतील. तात्पर्य: आपला भाऊ धृतराष्ट्र हा मुक्त योगी होऊन आश्चर्यकारक रीतीने गेला हे पाहून विदुरांना मोठेच आश्चर्य वाटले, कारण पूर्वायुष्यात तो अतिशय भौतिकवादी वृत्तीचा होता. आता हे खरे की केवळ विदुरांमुळेच त्यांच्या भावाला हे वांछित जीवनोद्दिष्ट गाठता आले होते. त्यामुळे विदुरांना आनंदही झाला, परंतु आपण आपल्या भावाला शुद्ध भगवत भक्त करू शकलो नाही याचे त्यांना मोठे दुःख झाले. त्यांना हे करता आले नाही कारण धृतराष्ट्राचे पांडवांशी वैर होते आणि पांडव हे भगवंतांचे भक्त होते. प्रत्यक्ष भगवंतांच्या चरण कमळांचा द्रोह करणे यापेक्षा भगवत भक्तांचा द्रोह करणे हा फारच गंभीर स्वरूपाचा अपराध आहे. आपले पूर्वायुष्य वैषयिकतेत घालवणाऱ्या आपल्या भावावर धृतराष्ट्रावर कृपा करण्यात विदुरांनी मोठेच औदार्य दाखवले होते. परंतु अशा औदार्याचा आणि कृपेचा प्रत्यक्ष परिणाम काय व्हायचा ते शेवटी भगवंतांच्या इच्छेवरच अवलंबून असते. त्यामुळे धृतराष्ट्राला केवळ मोक्षच मिळाला. तथापि अशा मुक्त जीवनानंतरच एखाद्याला भगवंतांच्या प्रेममय भक्तीची प्राप्ती होऊ शकते. विदुर आपल्या बंधूंच्या व भावजईच्या मृत्यूने अतिशय उदास झाले. अशा स्थितीतून मुक्त होण्यासाठी तीर्थयात्रा करणे हा एकच उपाय त्यांच्या पुढे होता. त्यामुळे आपल्या मागे राहिलेल्या चुलत्याला विदुरांना परत आणण्याची संधी ही युधिष्ठिरांना मिळाली नाही. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. जय. धन्यवाद माताजी, हरे कृष्ण. तर इथे आपण पाहतो की अशा प्रकारे योग अभ्यासामध्ये सर्वोच्च गती प्राप्त करून ज्यावेळेस धृतराष्ट्र आणि त्यांच्या पाठोपाठ गांधारी या दोघांचाही मृत्यू होतो, त्यानंतर विदुर यांना आनंदही होतो आणि दुःखही होतं. आनंद याच्यासाठी होतो की चला बाबा, आपण केलेल्या प्रयत्नांना यश आलं की आपला भाऊ भौतिक आसक्तीमध्ये गुंतून राहून तरी त्याचा मृत्यू आलेला नाही. किमान आपण त्याला त्या भौतिक आसक्तीपासून बाहेर काढू शकलो, हा त्यांना आनंद होता. आणि त्यांना दुःख हे होतं की विदुर हे स्वतः एवढे भगवंतांचे महान भक्त, 12 महाजनांपैकी एक असे यमराज साक्षात आहेत विदुर. तरी पण त्यांनी त्यांची एवढी इच्छा असताना त्यांनी एवढे प्रयत्न करून पण धृतराष्ट्रांना काय प्राप्त झालं? योग अभ्यासामध्ये मुक्ती, मोक्ष प्राप्त झाला, परंतु त्यांना भगवंतांची शुद्ध भक्ती किंवा भगवत धाम नाही प्राप्त झालं लगेचच्या लगेच. आणि ते एक गोष्ट होती जी युधिष्ठिरांना म्हणतो, विदुर महर्षींना थोडासा त्यांना शोक झाला की ठीक आहे, म्हणजे
नापास होण्यापासून तर आपण भावाला वाचवू शकलो, परंतु आपण त्याला डिस्टिंक्शन नाही मिळवून देऊ शकलो. काय झाला तो? मे बी सी ग्रेड किंवा बी ग्रेड मध्ये पास झाला. तर नापास होण्यापेक्षा तरी निश्चितच चांगलं आहे. परंतु टॉप क्लास जो रिझल्ट आहे, शुद्ध भक्तांना प्राप्त होणारा भगवत धाम प्राप्त होणे, ती शुद्ध भक्तीची अवस्था धृतराष्ट्रांना लगेच प्राप्त झाली नाही. का? भागवत सांगते आणि ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी खूप खूप महत्वाची आहे जाणून घेणे, की भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, त्यांच्या प्रती असणारी ईर्ष्या, त्यांच्या प्रती असणारं वैर हे बिलकुल चांगली गोष्ट नाहीये. ती गोष्ट आपल्याला निश्चित आपल्या भक्ती मार्गामध्ये अडथळा ठरेल. आणि हे आपण धृतराष्ट्रांच्या बाबतीत येथे बघतो, की एवढे भगवंतांचे शुद्ध भक्त विदुर त्यांचा साक्षात सहवास असताना पण, कारण धृतराष्ट्रांनी केलेले जे अगणित अपराध होते पांडवांच्या प्रती, त्या अपराधांमुळे अशा भगवंतांच्या भक्तांचा द्रोह करणं, अशा भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या प्रती वैरभाव ठेवणं, हे भगवंतांच्या प्रती वैरभाव ठेवण्यासारखंच आहे. आणि त्याच्यामुळे त्या केलेल्या अपराधांमुळे धृतराष्ट्र यांना जीवनाच्या शेवटी शुद्ध भक्तीचा स्तर हा प्राप्त झालेला नाही. आणि झालेला नाही तरी त्याच्यात काही नुकसान नाही, की भागवत सांगतं, की परंतु जो भक्तीचा मार्ग आहे तो तरी मोकळा झाला विदुर महर्षींच्या कृपेने. म्हणजे एका वर्षात डिस्टिंक्शन नाही प्राप्त होणार, तर किमान पुढच्या वर्षी त्या विद्यार्थ्याला निश्चित संधी आहे त्या फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लासच्या स्तरावरून शुद्ध भक्तीच्या स्तरावर येण्यासाठी. तर अशा प्रकारे धृतराष्ट्र, गांधारी यांना उच्च गती प्राप्त झाली, परंतु सर्वोच्च गती नाही. आणि विदुर केवळ आणि केवळ विदुर महर्षींच्या कृपेनेच त्यांना ही उच्च गती प्राप्त झाली. कुणाला काही प्रश्न आहे? प्रभूजीज, माताजीज, हे खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे, की आपण कसं खूप केअरफुल, खूप काळजी घेतली पाहिजे आपल्या जीवनामध्ये. कोणत्याही भक्तांच्या प्रती आपल्या मनामध्ये कधी हेवा दावा, कधी ईर्ष्याचा भाव असू नये. मी तर एक उदाहरण नेहमी देतो, की भगवंत कृष्णाला खूप स्कॉलरली म्हणजे खूप पंडित भक्तांची गरज नाहीये, की ज्यांना सर्व शास्त्र येतं आणि वेगवेगळ्या भक्तीच्या कलांचं खूप चांगल्या प्रकारे त्यांना येतं. गाता येतं, मृदंग वाजवता येतो, कीर्तन खूप छान करता येतं, शास्त्रांचं खूप चांगलं ज्ञान आहे. कृष्णाला ह्या गुणांनी आपण प्रभावित करू शकत नाही. कृष्णांना एकच गुण भक्ताचा प्रभावित करतो, तो म्हणजे त्या भक्ताची नम्रता आणि त्या भक्ताचा सेवाभाव. गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे भगवंतांच्या भक्तांची सेवा जो भक्त करतो, भगवंतांची म्हणत नाहीये मी, भगवंतांच्या सेवेपेक्षा भगवत भक्तांची जी सेवा आहे ती अजून श्रेष्ठ समजली जाते. तर असा भक्त जो की नम्र भावाने प्रत्येक भक्ताच्या प्रती आदरभाव ठेवतो आणि त्यांचा व्यवस्थित आदर करून त्यांची सेवा व्यवस्थित प्रामाणिकपणे, गंभीरपणे करण्याचा प्रयत्न करतो, असा भक्त भगवंतांना कितीतरी पटीने अधिक प्रिय असतो त्यांच्या स्वतःच्या प्रत्यक्ष रूपामध्ये सेवा करणाऱ्या भक्तापेक्षा. तर आपल्या सर्वांनी खूप घेण्याचा बोध आहे, की कशाप्रकारे भगवत भक्तांच्या प्रती वैराची भावना ठेवणे, ईर्ष्येची भावना ठेवणे, हे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये कसं प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं, अडचणीचं ठरू शकतं. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीस, माताजीस या मुद्द्यावर? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण श्लोक क्रमांक 60 म्हणू. हा शेवटचा श्लोक आहे या अध्यायामधला. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. इत्युक्त्वा थारुहत् स्वर्गम् इत्युक्त्वाथारुहत् स्वर्गम् स्वर्गम् नारदः सह तुम्बुरुः नारदः सह तुम्बुरुः युधिष्ठिरो वचस्तस्य युधिष्ठिरो युधिष्ठिरो वचस्तस्य वचस्तस्य हृदि कृत्वा जहाच्छुचः. हृदि कृत्वा जहाच्छुचः. जहाच्छुचः. कुणाला वाचायचं आहे? प्रभूजीज, माताजीज, प्रभूजीज मध्ये कुणाला वाचायचं आहे?
हरे कृष्ण. वाचतो शेवटचा. हरे हा, गणेश कृष्ण. गणेश कुलकर्णी. हा. असे बोलून महर्षी नारद आपली वीणा घेऊन स्वर्गास निघून गेले. युधिष्ठिरांनी त्यांचा उपदेश अंतःकरणात साठवून घेतला आणि ते सर्व प्रकारे शोकातून मुक्त झाले. तात्पर्य श्रील प्रपात द्वारा श्रील प्रपात की जय. श्री नारद मुनी शाश्वत अवकाश यात्री आहेत. भगवंतांच्या कृपेने त्यांना चैतन्यशील देहाची देणगी लाभली आहे. ते या मायेच्या लौकिक जगात तसेच आध्यात्मिक विश्वात सर्वत्र कोठेही अनिर्बंधपणे संचार करू शकतात आणि या अमर्याद अवकाशातील कोणत्याही लोकात क्षणार्धात जाऊ शकतात. एका मोलकर्णीचा मुलगा या नात्याने त्यांच्या पूर्वायुष्याची चर्चा आपण पूर्वीच केलेली आहे. शुद्ध भक्ताच्या संपर्कात आल्यामुळेच त्यांना शाश्वत अंतरिक्ष पुरुषाचे पद प्राप्त झाले. त्यांना संचार स्वातंत्र्य लाभले म्हणून प्रत्येकाने त्यांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि यांत्रिक साधनांनी अन्य ग्रहांवर जाण्याचा व्यर्थ खटाटोप करू नये. युधिष्ठिर महाराज धर्मात्मा होते, त्यामुळे प्रसंगी त्यांची नारदांची भेट होत असे. ज्याला कोणाला नारद मुनींचे दर्शन हवे असेल त्याने प्रथम पुण्य संचय केला पाहिजे आणि त्यांच्या चरण चिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातील धृतराष्ट्र द्वारा गृहत्याग नामक 13व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर या पूर्ण जे काही नरेशन वर्णन आहे त्याच्यावरून आपण काय शिकू शकतो? खूप सारे धडे घेऊ शकतो. त्याच्यातला सर्वात महत्वाचा धडा हा की खरं जे भगवंतांची कृपा आहे आपल्या जीवनामध्ये, ती खरी कृपा आहे भगवंतांच्या शुद्ध भक्तांची असणारी उपस्थिती आणि शुद्ध भक्तांचा सहवास, त्यांचा संग. आणि आपण बघतो कितीतरी उदाहरणं, ज्या प्रकारे इथे विदुरांच्या संघामुळे धृतराष्ट्र हे निम्न योनीमध्ये पतन होण्यापासून वाचले. त्याच प्रकारे नारद मुनींच्या उपदेशामुळे युधिष्ठिर महाराजांना काय चालू आहे काय नाही हे कळालं. भगवंतांची योजना काय आहे ते कळालं आणि कशा प्रकारे त्यांचा शोक हा दूर झाला. आणि त्याच प्रकारे भागवत सांगतं की कशा प्रकारे नारद मुनींना शाश्वत अंतरिक्ष व्यक्तीचा जो स्तर आहे तो प्राप्त झाला, ते पद प्राप्त झालं केवळ आणि केवळ दुसऱ्या शुद्ध भक्तांच्या म्हणजे भक्ती वेदांतांच्या संपर्कात येऊन त्यांच्या अगोदरच्या जन्मामध्ये, ज्याच्याबद्दल आपण अगोदर चर्चा केली आहे. तर सांगण्याची गोष्ट अशी की भौतिक जगतामध्ये बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की कुणाचं जर भौतिक भरभराट चालू आहे, श्रीमंत होत आहे, सगळी भौतिक प्रगती चालू आहे, लोक म्हणतात की कृष्ण त्या व्यक्तीवर प्रसन्न आहे. पण ती खरी कृपा नाहीये भगवंतांची. हा, कृपेचा भाग म्हणून ते पण प्राप्त होऊ शकतं, काही सांगता येत नाही. परंतु खरी कृपा भगवंतांची आपल्या जीवनामध्ये आहे ज्यावेळेस आपल्याला भगवत भक्तांचा संग जो प्राप्त होतो, ती भगवंतांची खरी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली कृपा आहे आणि ज्याचा आपण जरूर लाभ घ्यायला पाहिजे न चुकता. आणि श्रील प्रभुपाद सांगतात की नारद मुनींना या भगवत भक्तीच्या जोरावरच हा स्तर प्राप्त झालाय की ते त्रिलोकामध्ये, वरच्या लोकांमध्ये, स्वर्गलोक, केवळ स्वर्गलोकच नाही, स्वर्गलोक, महरलोक, तपलोक, जनलोक, सत्यलोक एवढेच नाही, तर आध्यात्मिक जगतामध्ये भगवत धामात पण ते कुठेही त्यांना जाण्यासाठी मुभा आहे. पृथ्वी लोकावर आणि पृथ्वीचे जे खालचे लोक आहेत, आतल, सुतल, तलातल, वितल, रसातल इत्यादी प्रकारचे जे निम्न लोक आहेत त्यांच्यावर पण जाण्यासाठी नारद मुनींना पूर्ण मुभा आहे. त्यांना कोणतंही रेस्ट्रिक्शन्स नाहीयेत. तर प्रभुपाद सांगतायत की अशा भगवंतांच्या शुद्ध भक्तांचं, नारद मुनींचं जर आपल्याला दर्शन प्राप्त करायचंय तर आपल्याला पण भक्ती मार्गाचं व्यवस्थितपणे पालन करायला पाहिजे. आणि त्यांनी दिलेले जे उपदेश आहेत भक्ती मार्गाचे, युधिष्ठिर महाराजांना असो किंवा अगोदरच्या भागामध्ये आपण श्रील व्यासदेवांना केलेले उपदेश पाहिले, त्या उपदेशांचं व्यवस्थितपणे पालन करायला पाहिजे. आणि यासोबतच आपण हा अध्याय इथे आज संपवू, कन्क्लूड करू.
कुणाचा काही प्रश्न असेल तर प्रभूजीज माताजीज आपण विचारू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा हा माताजी. हरे कृष्ण. संजना माताजी. प्रभूजी, माझा असा प्रश्न होता की आता आपण हे जे शेवटचा अध्याय बघताना आपण तिकडे तात्पर्यामध्ये बघितलं की नारदजींना चैतन्यशील असा शाश्वत देह प्राप्त झालेला आहे. बरोबर. तर प्रभूजी, आपण बघतो की जी ही सृष्टी वगैरे आहे ती भगवंतांकडूनच तिचा संहार होतो आणि भगवंताकडूनच उत्पत्ती होते. तर जेव्हा ह्या सृष्टीचा जेव्हा नाश होतो तर नारदजी हे सगळे पुन्हा दुसरं शाश्वत जे त्यांचं शरीर आहे ते घेऊन जन्मतात की ते शाश्वत आहे आता? ज्यांना शाश्वत देह प्राप्त झालाय, भगवद्गीता सांगते की त्यांच्यासाठी जन्म मृत्यू हे चक्र संपलेलं आहे. त्याच्यामुळे पृथ्वीचा आणि बाकीच्या भौतिक जगातल्या ग्रहांचा ज्या वेळेस संहार होतो, विनाश होतो, त्यावेळेस असे शाश्वत शरीर असणारे भक्त हे भगवत धामात निवास करतात. त्यांना जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या चक्रातून जाण्याची गरज नाहीये माताजी. ठीक आहे. हो प्रभू. हो प्रभू. तर आता पण नारद मुनी जर पाहायला गेलं तर आता पण भगवत धामामध्येच स्थित आहेत, परंतु केवळ आणि केवळ भगवंतांच्या भक्तीच्या प्रचार प्रसारासाठी तिन्ही लोकांमध्ये जातात ते. ठीक आहे. तर प्रभुपाद उदाहरण देतात की जसं की एखादा कैदी जेलमध्ये असतो आणि जेलर पण जेलमध्ये चेक करण्यासाठी जातो कैद्यांवर, पण दोघांच्या जेलमध्ये जाण्यामध्ये फरक आहे. जो कैदी आहे त्याच्यासाठी निर्बंध आहेत की तो बाहेर नाही जाऊ शकत. त्याच्यासाठी जाचक निर्बंध आहेत की त्याला तिथेच राहावं लागणार आणि शिक्षा म्हणून भोगावी लागणार. ह्याच्यामध्ये तुरुंगामध्ये राहणं. परंतु एक जेलर आहे, तो केवळ बघण्यासाठी जातो की सगळी व्यवस्था, ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित चालू आहे ना. तर नारद मुनी हे केवळ आणि केवळ अशा पतित जीवांना भौतिक जगातल्या कृपा दाखवण्यासाठीच इथे येतात. ते काही या भौतिक जगामधले राहणारे नाहीयेत. ठीक आहे माताजी. हो प्रभूजी. हरे धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून दुसरे कोणते प्रभूजी विचारत होते काही? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, एक प्रश्न मी विचारू का? हा हा माताजी. हरे कृष्ण. की तुम्ही सांगितलं की जे धृतराष्ट्र होते महाराज, त्यांनी योग शक्तीने स्वतःला भस्म केले आणि इच्छित ते ग्रहांमध्ये गेले. इच्छित म्हणजे त्यांनी जी इच्छा केली त्या इच्छित ग्रहांमध्ये गेले. पण प्रभूजी, फक्त कृष्णधामच हे शाश्वत धाम आहे, म्हणजे धृतराष्ट्रांना त्या ग्रहामधून परत मृत्यू लोकांमध्येच यावं लागलं असेल ना प्रभूजी? नाही, आपण जर तो त्या श्लोकाचं जर तात्पर्य पाहिलं ना, तर श्रील प्रभुपादजी सांगतात की 56 59 जर 59व्या श्लोकाचं तात्पर्य पाहिलं, त्यामुळे धृतराष्ट्राला केवळ मोक्षच मिळाला, तथापि अशा मुक्त जीवनानंतरच एखाद्याला भगवंतांच्या प्रेममय भक्तीची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे प्रभुपाद इथे क्लिअरली सांगत आहेत की धृतराष्ट्राला त्या मुक्ती प्राप्त झाल्यानंतर पुढे संधी निश्चित उपलब्ध आहे भगवंतांची शुद्ध भक्ती प्राप्त करण्याची. ठीक आहे माताजी. फक्त एकच झालं की डायरेक्टली प्रत्यक्षरित्या भगवत धाम प्राप्त होऊ शकलं असतं तर त्यांना एक स्टॉप, एक थांबा त्यांचा वाढला भगवत धामात जाण्याच्या अगोदर. ठीक आहे. रतिरूपा माताजी. तर ते निश्चितच. हा बोला. म्हणजे त्यांना प्रभूजी मनुष्य योनीमध्येच येऊन भक्ती करावी लागली असेल. नाही, ते तर काही दिलेलं नाहीये इथे. आपण त्याच्यामुळे अज्युम नाही करू शकत की मनुष्य योनीमध्येच येणं गरजेचं नाही. उदाहरण तुम्हाला सांगतो की हरे कृष्ण, जे वरच्या स्तरावरचे जे राहणारे लोक आहेत, उदाहरणार्थ जनलोक, महरलोक, तपलोक, सत्यलोक इत्यादींपैकी कोणत्याही ग्रहावर पण त्यांना प्रवेश मिळू शकतो आणि त्या ग्रहावरचे जे राहणारे भगवत भक्तीमध्ये प्रगत असे भक्त आहेत, त्यांच्या संगतीमध्ये राहून त्यांना ह्या जीवनाच्या शेवटी भगवत धाम प्राप्त होऊ शकते. तर अनेक पर्याय आहेत त्याचे माताजी. ठीक आहे. परत मनुष्य जन्म घेऊन या पृथ्वी लोकावरच येणं आवश्यक नाहीये. जे वरचे उच्च ग्रह आहेत, जनलोक, तपलोक, महरलोक, सत्यलोक इत्यादी, तिथे पण प्रवेश मिळू शकतो. ठीक आहे. ओके प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाला काही प्रश्न आहे प्रभूजीस माताजीस? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. आणि आशा आहे की आपल्याला हे जे वर्णन आहे
धृतराष्ट्र यांचा ग्रहत्याग हे स्वतःला भक्ती मार्गामध्ये खूप खूप प्रोत्साहन देणारं वाटत असावं. मला स्वतःला हा जो भाग आहे भागवताचा, कितीदा तरी याच्यावर चर्चा केली तरी तेवढंच खूप छान वाटतं आणि खूप स्वतःला पण प्रेरणा प्राप्त होते भगवत भक्तीमध्ये अजून गांभीर्याने घेण्यासाठी. अमृता माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. एक म्हणजे असं मनात कायम शंका येते की हा आता हा आपण सांगितलं की भगवंताचे जे भक्त आहेत तर त्यांना आपण कधी म्हणजे त्यांचे दोषही काढू नयेत किंवा काही त्यांना असं ईर्ष्या ठेवून. हा हा. मत्सर ईर्ष्या करू नये. पण आपण जेव्हा म्हणजे आता आपण हे आध्यात्मिक विचारधारेमध्ये आहोत, म्हणजे आपण अभ्यास करतोय, चिंतन करतोय, मनन करतोय, तर हे आसपासच्या ज्या जे असतात तर मग ते उलट आपल्यालाच बोलत असतात की तू काय हे असं करतेस किंवा तुझं काय हे वय आहे का? आणि मग तेव्हा मन कुठेतरी खूप नाराज होतं की आपण आपल्याच कृष्ण भावनेमध्ये असून सुद्धा आपल्याला असं का बोलतायत? म्हणजे आपण तर कोणाला असं पर्सनली कोणाला कधी काहीच हर्ट करत नाही, तर मग बरोबर. असं खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे माताजींनी विचारलेला, की कृष्ण भावनेच्या मार्गाचं, भक्ती मार्गाचं पालन करून पण बऱ्याचदा आपण पाहतो, की आपल्या आजूबाजूचे लोक, काही वेळेस निकटवर्तीय लोक पण आपल्याला प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी अजून आपल्याला त्याच्यातून खाली खेचण्याचा प्रयत्न करतात किंवा असं काही बोलतात, दूषणं देतात, की आपल्याला निराश व्हावं लागेल. परंतु आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, की इंग्रजीमध्ये खूप छान म्हण आहे, की मिझरी लव्हज कंपनी. याचा अर्थ असा आहे, की जे भौतिक जगतामध्ये अडकलेले आहेत, ते त्या भौतिक जगतामध्ये अडकलेले असताना त्यांना वाटतं, की दुसऱ्यांनी पण आपल्यासोबतच अडकावं आणि आपल्याला जे भौतिक जगतामध्ये त्रास भोगावा लागत आहे, त्याच्यामध्ये आपल्यासोबत पण साथीदार आपले असावेत. मग आपण भौतिक उपभोग पण करू आणि इथेच अडकून राहू. इथेच जन्म-मृत्यू, जरा-व्याधी या चक्रामध्ये अडकून राहू. तर ही जी मानसिकता आहे, ती केवळ आणि केवळ त्यांच्या बद्ध अवस्थेत असल्यामुळे आहे माताजी. त्याच्यामुळे आपण कधी रागवायला नाही पाहिजे, पण आपल्याला त्यांच्यावर करुणा निश्चित वाटायला पाहिजे, की आपण भगवंतांना प्रार्थना करायला पाहिजे, की केवळ मला भगवत भक्ती देऊ नका, तर अशा व्यक्तींना पण तुमच्या भक्तीमध्ये रस प्राप्त होऊ द्या. तर केवळ आणि केवळ अशा व्यक्तींचं खाली खेचण्याचं आपल्याला एवढंच कारण आहे, की त्या व्यक्तींची असणारा भौतिक जो रोग आहे, तो ना तर स्वतःला कृष्ण भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी त्यांना मदत करतो, ना तर दुसऱ्याला कृष्ण भक्तीमध्ये पुढे जाताना त्यांना छान वाटतं. ठीक आहे माताजी. तर हो, हो, निश् बरोबर आहे. तर आपण केवळ भगवंतांना प्रार्थना करायला पाहिजे आणि त्या व्यक्तीला पण सुकृती प्राप्त होण्यासाठी काय शक्य आहे? उदाहरणार्थ त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांना भगवत प्रसाद द्या. सांगण्याची गरज नाही, की हा भगवंतांचा प्रसाद आहे. परंतु त्यांना जे आवडतं, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला काही विशेष प्रकारचा आहार आवडत असेल, त्यांना प्रसादासाठी घरी बोलवा. चांगलं छान भोग तयार करा. भगवंतांना अर्पण करा आणि तो प्रसाद त्यांना द्या. त्याच्याने त्यांना सुकृती प्राप्त होईल आणि हळू अशा प्रकारची सुकृती ज्यावेळेस पर्याप्त मात्रेमध्ये प्राप्त होईल, त्यानंतर ते भगवत भक्तीला स्वीकारतील माताजी. बरं, चालेल. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. अजून कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजी हा माझा एक प्रश्न आहे. हा हॅलो. हा हा प्रभूजी मला हे विचारायचं होतं की भौतिक दुनियामध्ये खूप भ्रमित दुनिया आहे, कारण त्यांना भगवद्गीता नाही माहिती आहे, भगवद्गीतेचं ज्ञान नाही माहिती आहे, श्रीमद भागवताचं ज्ञान नाही माहिती आहे, कृष्ण भक्ती सुद्धा माहित नाहीये, म्हणून ते तसे वागत आहेत. पण प्रभूजी आध्यात्मिक दुनियामध्ये जे आहेत आधार जे करत आहेत त्यांना भौतिक दुनियेचं म्हणजे भगवद्गीतेचं ज्ञान माहितीये, श्रीमद भागवतम माहितीये, भक्ती काय आहे ते सुद्धा माहितीये, तरी सुद्धा प्रभूजी पॉलिटिक्स का आहे? जसं भौतिक दुनियेच्या पेक्षाही आध्यात्मिक दुनियेमध्ये पॉलिटिक्स का आहे? आणि नाहीये मग पॉलिटिक्स, राजकारण. मग सी त्याला सामोरे जाऊ शकतो प्रभूजी. हां, तर तुम्ही कदाचित हे म्हणत असाल, की जे ह्या भौतिक जगतामध्ये आध्यात्मिक मार्गावर परिक्रमण करणारे जे भक्त आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला कधी असं राजकारण वगैरे दिसतं का? तर आपण हे ओळखायला पाहिजे, की ह्या भक्ती मार्गावरचा प्रत्येक जो प्रॅक्टिसिंग डिव्होटी
म्हणजे भक्ती मार्गाचं पालन करणारा, जो मार्गक्रमण करणारा भक्त आहे, प्रत्येक भक्त हा स्वतःच्या भौतिक रोगावर औषध उपचार घेत आहे. ठीक आहे. शुद्ध भक्त अजून झालेले नाहीयेत ते. जर शुद्ध भक्त असते तर इथे नसले असते, भगवत धामात असले असते. तर हा जो प्रत्येक पेशंट, प्रत्येक भक्त आपल्या भौतिक रोगावर उपचार करून घेत आहे, तर त्यांच्या त्या भौतिक रोगामुळे, भौतिक व्याधीमुळे कदाचित काही भौतिकवादी गुण पण आपल्याला दिसतील. पण आपण हे जाणून घ्यायला पाहिजे, की हा भक्त ट्रीटमेंट घेत आहे, उपचार घेत आहे. त्याच्यामुळे आणि आपण स्वतः पण उपचार घेत आहे. आपण तुमच्या सगळ्यांबद्दल तर मी सांगू शकत नाही. पण स्वतःबद्दल निश्चित सांगू शकतो, की एक नाही 1000 भौतिक रोग आहेत. भौतिक इच्छांचे रोग आहेत आणि त्या भौतिक इच्छांच्या भवरोगावर उपचार चालू आहेत, साधना भक्तीचा मार्गाचं पालन करून. त्याच्यामुळे अशा रोग अवस्थेमध्ये जर काही कमी नाही दिसल्या तर आश्चर्य वाटायला पाहिजे. निश्चित कमी दिसणार माताजी. ठीक आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की चांगली ही गोष्ट किमान ते भक्ती मार्गावर मार्गक्रमण करत आहेत. तर हळू-हळू जे भौतिक गोष्टी आहेत त्या दूर होतील. त्यांच्यासाठी पण प्रार्थना करायला पाहिजे भगवंतांना आणि त्यांना पण जर आपण असं म्हटलं जातं, की ज्यावेळेस एक भक्त दुसऱ्या कोणत्या व्यक्तीसाठी, दुसऱ्या कोणत्या भक्तासाठी प्रार्थना करतो, भगवंत निश्चित गांभीर्याने ते स्वीकारतात. तर त्याच्यामुळे आणि अशा भक्तावर पण कृपा प्रदान करतात, जो की तो ती प्रार्थना करत आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस भक्त बघतात, की बघा त्या व्यक्तीला दुसऱ्या भक्तांबद्दल पण किती तळमळ आहे. तो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रार्थना नाही करत आहे, तर दुसऱ्या मार्गक्रमण करणाऱ्या भक्तांबद्दल पण त्यांना काळजी आहे. त्यावेळेस भगवंतांना निश्चित ती गोष्ट प्रसन्न करेल, आनंदी करेल. ठीक आहे माताजी? हो हो तर प्रभूजी. तर ही अपेक्षा ठेवणं बरोबर नाहीये, की ह्या व्यक्तीला त्या रोगाची लक्षणं काय आहेत? रोग आहे म्हणून तर इथे भौतिक जगामध्ये आहे. जर रोग नसता, तर आपण सर्व आध्यात्मिक जगतामध्ये असलो असतो. पण किमान भौतिक रोग असला तरी आता उपचार घ्यायला पाहिजे त्याच्यावर. तसंच नाही सोडून द्यायचं त्याला. ठीक आहे प्रभूजीच, माताजीच. हरे कृष्ण. प्रभूजी मला एक विचारायचं होतं. हां. भगवत भक्तीकडे वळणं ही सुद्धा एक प्रकारची कृपाच असू शकते असं मी माझं एक्सपिरियन्स केलेलं आहे. कारण हो. मला असं वाटत नव्हतं, की मी कधी हे भागवत ऐकेन किंवा गीतेचे एक अध्ययन किंवा क्लास करेन. म्हणजे जे काही रुटीन चालू होतं त्याच्यामधनं मला असं वाटत होतं, की मी ह्या गोष्टी करू शकणार नाही किंवा माझं लक्षही नव्हतं या गोष्टीकडे. पण त्यातून सुद्धा हे सुरुवात झाली, तर ती एक प्रकारची कृपाच असू शकते का? जरूर कृपा आहे माताजी. शास्त्र स्वतः सांगतं, भगवद्गीता सांगते, की केवळ असाच व्यक्ती भगवत भक्तीत सुरुवात पण करू शकतो, ज्याच्या ज्याचा तेवढा सुकृती संचय झालेला आहे, ज्याचा तेवढा पुण्य संचय झालेला आहे. भगवद्गीता स्वतः सांगते, अच्छा. की हां आणि पाप कर्मफळांचं पण एका स्तरापर्यंत निश म्हणजे गेलेले पाहिजेत, तरच तो भक्ती मार्गाला नाहीतर तुम्ही बघा ना, की आपण हजारो, लाखो लोकांना अप्रोच करतो, पण 99% लोकांचा भक्ती मार्गामध्ये रस नसतो. कशामुळे नसतो? कारण अजून त्यांना तेवढी सुकृती हृदयामध्ये प्राप्त झालेली नाहीये. हं. पण तरी पण आपण प्रयत्न नाही थांबवायला पाहिजे. हळू-हळू ते तर ती आहेच आहे. पण एकदा मार्ग पकडला, की म्हणजे कुठे पुढे वाटचाल होऊ शकते ना. होऊ म्हणजे शकते मी आणि हां. एक जिम्मेदारी ही आहे, की केवळ मार्ग स्वीकारला म्हणजे परिपूर्णता प्राप्त झाली नाही. आपल्याला तो मार्ग क्रमण शेवटपर्यंत करायचा आहे, भगवत धाम प्राप्त होईपर्यंत. तर त्याची तीव्रता, त्याचं गांभीर्य सोडायला नको. ते महत्वाचं आहे. हो प्रभूजी. ठीक आहे ना? धन्यवाद प्रभू. आणि हे वाटल्यानंतर, हे कळाल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल, की आपल्याला जी प्राप्त झालेली संधी आहे, मनीषा माताजी आणि बाकीचे भक्त पण, हो ती प्रभू. साधारण संधी नाहीये. हजारो, करोडो जन्म आपण वेगवेगळ्या योनींमध्ये घेतलेले आहेत. प्राणिमात्रांच्या, मनुष्यांच्या, देवी-देवतांच्या वगैरे, वगैरे. त्यानंतर ही संधी प्राप्त झालेली आणि ही जर संधी आपण दवडली, तर अजून किती सारे जन्म घ्यावे लागेल, देव जाणो. त्याच्यामुळे बुद्धिमान मनुष्याचं काम आहे, की आता संधी प्राप्त झालेली ना, मी ही सोडणार नाही. ह्याच जन्मामध्ये भगवत धाम प्राप्त करायचंय. तर हे खरं इंटेलिजन्स म्हणजे बुद्धीचं प्रतीक आहे. ठीक आहे माताजी? हो प्रभूजी. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. थोडासा आज उशीर झाला संपवण्यासाठी त्याबद्दल क्षमस्व. हरे कृष्ण.
वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, वैष्णव ठाकुर की जय, श्रील प्रभुपाद की जय। हरे कृष्ण। हरे कृष्ण प्रभुजी, हरे दंडवत कृष्ण। प्रणाम. प्रभुजी हरे सादर कृष्ण प्रणाम. प्रभुजी सादर प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण। हरे कृष्ण।